ज्ञानोबा तुकारामच्या गजरात कोगेकरांची पायी दिंडी पंढरीकडे रवाना. 40 वर्षाची परंपरा कायम. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह करवीर तालुक्यात विठ्ठल भक्तीचा अथांग सागर ओसंडून वाहत आहे. तालुक्यातील गावोगावातून दिंड्या पंढरपूरकडे कूच करत असतानाच कोगे येथील वारकरी संप्रदायाची 40 वर्षाची पायदिंडी परंपरा राखत ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने रवाना झाली. कोगे गावाची ही दिंडी परंपरा 1986 पासून सुरू आहे. सुरुवातीला आरेगावचे दिनकर दादा वरुटे यांच्या दिंडीतून कोगे येथील कैलासवासी कृष्णात पाटील, कैलासवासी रामचंद्र पाटील, कैलासवासी मारुती मोरे, कैलासवासी मारुती तोडकर आणि कैलासवासी मारुती भाऊ मोरे यांनी या वारीचा पाय रचला. पुढे 1993 पासून प्रत्यक्ष गावातून स्वतंत्र दिंडी सुरू झाली. त्यानंतर दिनकर धोंडा पाटील आणि भीमराव द्वारकू मोरे यांनी ही धुरा सांभाळली. सध्या 2000 सालापासून शिवाजी लहू मोरे, बाळासो कृष्णात पाटील, सारंग चव्हाण आणि विशाल पाटील ही नवी पिढी बालवृद्धांना सोबत घेऊन ही संस्कृती पुढे चालवत आहे. दिंडी प्रस्थानावेळी गावातील वातावरण विठ्ठलमय झाले होते. टाळ मृदुंगाचा गजर आणि भगव्या पताक्यांनी परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यासाठी कोगे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळे, महिला, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.